सर्वांना नमस्कार. बहरेल प्रेम कथेचे आधीचे सगळे भाग आपल्या चॅनलवर आणि चॅनलच्या प्लेलिस्टवर उपलब्ध आहेत, ते नक्की वाचा. चला तर मग सुरुवात करूया भाग 37ला. गुडिया बोलत आरव अभिच्या खोलीत पाय ठेवणारच होता की, तुला सारखं सारखं काय काम असते रे माझ्या बायकोशी? जेव्हा बघावं तेव्हा गुडिया गुडिया करत चालला येतोस. अभि आपला चेहरा पुसत त्याच्या समोर येऊन उभा झाला. दादा, अरे ते मला गुडियाने बोलवलं होतं. आरव वेदांतिकाला बघत. तसा अभि सुद्धा वेदांतिकाला डोळे बारीक करून बघू लागला. आता हिला कोणतं काम आहे याच्याशी? अभि मनातच. अरे दादा सरक ना, जेव्हा बघावं तेव्हा दारातच उभा असतोस वॉचमॅन सारखा. आरव अभिला बोलला आणि आत घुसला तर वेदांतिकाला त्याच्या बोलण्याचं हसूच आलं होत आणि तिने तोंडावर हात ठेवला. आरुबारा, अरे तुझं जरा जास्त नाही का होत आहे? नको नको इतका बोलू बाळा, नाहीतर हा राक्षस तुला उकडत्या तेलात टाकायचा. मग तुझी गुडिया सुद्धा तुला वाचवू शकणार नाही. म्हणून राजा बोलताना जरा नीट बोल हा बरा. गुडिया, काय काम होतं बच्चा? तुझा हात दुखतोय का? आरव काळजी सुरात तिच्या हाताला बघत बोलला. काय? अभि जोरात ओरडला. तसे बिचारे दोन्ही लेकरं घाबरली. काय? तुझा तुझा हात दुखतोय? आणि हे तू मला कधी सांगणार होतीस? की त्यासाठी सुद्धा मुहूर्त काढणार होतीस? तसही तुझ्या गावात प्रत्येक गोष्टीत मुहूर्त काढत असतील ना? अभि रागात वेदांतिका जवळ येत. अहो. वेदांतिका हळूच. अहो काय अहो? खूप दुखतोय का? चल आपण आत्ताच हॉस्पिटलला जातोय. बोलून अभि सरळ वेदांतिकाला बेडवरून उठवत बोलला. आता त्याच्या आवाजात रागासोबतच प्रेम, काळजी, चिंता सगळं सगळं दिसत होतं. आरव सुद्धा आपल्या दादाचं हे हळवरूप बघतच राहिला. अहो. अहो ऐका तरी. मी मी ठीक आहे, वेदांतिका बोलली. तसं आता कुठे या राक्षसाच्या चेहऱ्यावरच्या आठ्या कमी झाल्या आणि त्याने तिला बघत एक सुस्कारा सोडला. आरव, दादा, अरे मी ठीक आहे, तू काळजी नको करूस. वेदांतिका आरवच्या हातावर हात ठेवत बोलली. तशा अभिच्या नजरा त्यांच्या हातावर गेली. माझी काळजी तर हिला कधीच दिसत नाही, जसा काही मी इनव्हिसिबल आहे, अदृश्य आहे. मला तर वाटते माझ्या बाबतीत ही ना गांधाडीच बनते. म्हणून बघा ना, हिला सगळ्यांचं सगळं दिसते, फक्त मीच दिसत नाही. अभि वेदांतिकाला बघत पुटपुटला. मग तू मला इतक्या तातडीने का बोलवून घेतलं? आरव, दादा, अरे ते मला कॉलेजचं विचारायचं होतं. वेदांतिका, त्यासाठी तू मला असं बोलावून घेतलं? स्टाफने सांगितलं तेव्हा किती घाबरलो होतो मी. आरव, तर दोघांचा हा ड्रामा खूप वेळ चालणार बघून अभि तिथे सोफ्यावर जाऊन पायावर पाय देऊन बसला. त्यानंतर थोडा वेळ दोघेही भावा बहिणीचा ड्रामा सुरू होता. मग आरव तिला गुड नाईट बोलून आपल्या खोलीत निघून गेला. अहो. हा पट्टा कधी निघेल?
निघेल. वेदांतिका त्या हाताकडे बघून थोडी वैतागतच बोलली. का? तुला त्याची कुठली अडचण होत आहे? अहो, अडचण नाही, पण मला आता या एका हाताला असं ठेवून ठेवून कंटाळा आला आहे. वेदांतिका तो पट्टा काढत बोलली. खबरदार, जर त्याला हात लावलास तर. मघाशी दिलेली शिक्षा विसरली वाटते तू. अभि तिला दम देत म्हणाला. तशी वेदांतिका त्यांची मघाशी झालेली कीस आठवली आणि तिचे गाल झरझर गुलाबी होऊ लागले. तुला जर पुन्हा हवी असेल ती शिक्षा तर लाव हात. तसही मला तुला ती शिक्षा द्यायला आवडेलच. अभि खोडखर हसत. शी, काहीही तुमचं. वेदांतिकाने लाजून आपला चेहरा हाताच्या ओंजळीत लपविला. तसा अभि किंचित हसला. अहो, पण मला खरंच आता याचा खूप कंटाळा आला आहे. वेदांतिका त्रासून. बरं, उद्या जाऊ डॉक्टरांकडे. बघू ते काय सांगतात. अभिने सांगितलं. तशी वेदांतिका शांत झाली. बरं, तू आता आराम कर, मी आलोच डॉक्टरांशी बोलून. अभिने वेदांतिकाला तिची औषध दिली आणि तो बाल्कनीत डॉक्टरांशी बोलायचं म्हणून गेला. बऱ्याच वेळ डॉक्टरांशी बोलून तो खोलीत आला तर त्याची प्रिन्सेस आता शांत झोपली होती. माय स्वीट स्ट्रॉबेरी. अभि आपल्या ओठांना हात लावत वेदांतिकाला बघून बोलला आणि बेडवर जाऊन तिच्या बाजूला आडवा झाला. तसा वेदांतिकाने त्याच्या बाजूने कुस केली आणि आणखी त्याच्या जवळ सरकली. तर अभिने हसतच तिला आपल्या मिठीत सामावून घेतले. अहो, वेदांतिका अभिला बघत जोरात किंचाळली आणि त्याला पाठमोडी उभी झाली. आता ती आपल्या खोलीत हॉस्पिटलसाठी जायचं म्हणून रेडी होत होती. अजूनही तिने आपली साडी सुद्धा घातली नव्हती. त्यात अभिच्या अशा अचानक येण्याने तिची धांदल उडाली. कारण आता ती त्याच्या समोर फक्त ब्लाउज आणि परकरवर होती म्हणून तिला लाज वाटत होती. ती तशीच आपली साडी एका हाताने छातीशी लावून त्याला पाठमोरी उभी होती. तिचा ऊर जोरजोरात खालीवर होत होता तर इकडे अभिचा सुद्धा तोच हाल होता. त्याचे सुद्धा ठोके वाढले होते. सॉरी सॉरी बोलून अभि खोलीबाहेर जायला मागे वळला. तेच वेदांतिकाने त्याला आवाज दिला. हा? अभि मागे वळून. अहो, ते ते आईला सॉरी मॉमला आवाज द्याल का? वेदांतिका बोलली. पण तिच्या आवाजात हलकी थरथर होती. बोलून अभि खोली बाहेर गेला आणि त्याने साधनाला कॉल लावला. हॅलो, राजीवजी. हॅलो डॅड, मॉम आहे का? तिला जरा फोन द्या ना. काय झालं बेटा? राजीवजी. डॅड, तुम्ही प्रश्न नका विचारू, फक्त मॉमला फोन तेवढा द्या. अभि आपल्या कपाळावर बोट घासत. अभि, साधना आता वॉशरूम मध्ये आहे, तिला थोडा वेळ लागेल. काही काम असेल तर तू मला सांग. राजीवजी बोलतच होते की अभिने फोन ठेवून दिला आणि तो तसाच खोलीकडे येऊ लागला. येत आहेत ना मॉम? वेदांतिका मान वळवून बघत. नाही,
ती मॉम वॉशरूम मध्ये आहे, तिला वेळ लागेल. तू मला सांग, मी करेल तुझी मदत. अभि तिला तसं ऑकवर्ड बघून बोलला. तशी वेदांतिका थोडी विचार करू लागली. आता तर साडी हातात धरून धरून तिचा हात सुद्धा दुखायला आलेला होता. वेदांतिका हळूच मान खाली घालून बोलली. तसा अभि तिच्या जवळ गेला. वेदांतिकाने त्याच्या हातात साडी दिली. बघा, काय दिवस आले होते बिचाऱ्यावर. लाखोंची डील करणाऱ्या हातात आज फाईल आणि पेन सोडून साडी आली होती. आणि हा राक्षस सुद्धा हसत हसत ती घेत होता. आता काय याला तर बहाणाच पाहिजे होता आपल्या गोड बायको जवळ जायचा. मग ती साडीच का होईना, त्याला काहीही फरक पडणार नव्हता. कारण तसही लाच तर या राक्षसाने विकून खाल्ली होती. अभि जवळ आला तशी वेदांतिकाने त्याच्या हातात साडी दिली आणि त्याला ती कशी नेसायची सांगू लागली. अभिने ती साडी हातात घेतली आणि जमिनीवर टाकली. त्यानंतर त्याने तिचे एक टोक हातात घेतलं आणि हळूच नजर करून वेदांतिकावर टाकली. तर ती आता हलकी थरथरत होती. तिचा ऊर जोरात वर खाली होत होता, जे आता कुठलाही आडपडदा नसलेल्या तिच्या छातीच्या वर खाली होण्यामुळे स्पष्ट नजरेत पडत होता. अभिने अलगतच ते साडीचं टोक वेदांतिकाच्या कमरेत टक केलं. तसा त्याचा स्पर्श होताच वेदांतिकाचा श्वासच थांबला आणि हलका हुंकार तिच्या तोंडून बाहेर पडला. तसा इकडे अभिचा श्वास अडकला. दोघांची ही हालत सारखीच होती. वेदांतिका पहिल्यांदा असा पुरुषाचा स्पर्श अनुभवत होती, तर अभि सुद्धा पहिल्यांदाच कुठल्या तरी मुलीला असा स्पर्श करत होता. दोघांनाही एकमेकाच्या जवळकीने भावना अनावर होत होत्या. जसा जसा अभिचा स्पर्श वेदांतिकाला आपल्या पोटावर व कमरेत होत होता, तशी तशी वेदांतिका आपला श्वास रोखून धरत होती. आता अभिचा आवाज ऐकून वेदांतिकाने आपले डोळे उघडले, जे आता लाजेने अतोनात भरले होते. तिने पाहिलं तर अभिने एक पूर्ण राऊंड तिच्या साडीत टक करून घेतला होता. आता प्लेट्स करायच्या, वेदांतिका बोलली. तिचा आवाज थोडा जड झाला होता आणि अभिला सांगू लागली. पण अभिला ते जमत नव्हतं, तर वेदांतिका त्याला एका हाताने मदत करू लागली. दोघांचेही हात एकमेकांना टच करत होते. बोटे एकमेकात गुंफून अंगावर शहारत येत होती. कसं तरी भावनांच्या त्या उठणाऱ्या लाटा ते दोघे आपल्यात थांबवत होते. प्लेट झाल्या तशा अभिने गुडघ्यावर बसून त्या तिच्या कमरेत खुचल्या. तसं वेदांतिकाचं पोट हलकं शहारलं. तर ते बघून आता अभिचा बांध फुटला आणि त्याने दोन्ही हाताने कमरेत धरून वेदांतिकाला जवळ ओढले आणि तिच्या पोटावर आपले ओठ टेकवले. तसं वेदांतिकाने डोळे घट्ट मिटून घेतले आणि अभिच्या केसांवर तिची पकड घट्ट झाली. तर अभि अजूनही तिच्या पोटावर चुंबन घेत होता. अभि
तू बोलावलास? साधना यांचा आवाज ऐकून अभि भानावरीत पटकन वेदांतिकाच्या बाजूला झाला. तर साधना यांनी लाजून मान फिरवून घेतली. मॉम, अभि म्हणाला तसा साधना यांनी त्याला वळून पाहिलं. अभि, तू बोलवलं मला? साधना बोलली. हो, ते वेदूला तुझी मदत हवी होती, अभि म्हणाला. तसं साधना यांनी वेदांतिकाला बघितलं. तर ती आता लाजून खाली बघत होती. साधना स्मित करत बोलली आणि वेदांतिका जवळ गेली. तसा अभि वॉशरूम मध्ये निघून गेला. वेदांतिकाचा गुलाबी झालेला चेहरा त्यांना सगळं सांगून गेला. त्यानंतर साधना यांनी वेदांतिकाला साडीचा पदर नीट पिनअप करून दिला. कारण बाकीची साडी तर अभिनेतीला घातलीच होती. फक्त पदर तेवढा बाकी राहिला होता. वेदांतिकाच्या कपाडावर ओठ टेकून साधना हसतच त्यांच्या खोलीतून निघून गेली. थोड्याच वेळात वेदांतिका आणि अभि सुद्धा आपली तयारी करून साधना यांना सांगून हॉस्पिटलसाठी निघून गेले. पुढील भाग लवकरच. आजचा भाग आवडला असेल तर लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. कारण तुमचे कमेंट हेच माझे सर्वात मोठे बळ आहे. धन्यवाद.